गाइस ट्रेनमध्ये बसलो पण एवढं गरम होतं ना भयंकर. एकतर मी फुल टी शर्ट घालून आलो. गाइस फायनली मी सातारा स्टेशनला पोहोचलेलो आहे. हे बघा हे सगळं सेटअप केलं आहे. भाई एसी लोकलमध्ये काय जास्तच थंडी वाजते यार. एकतर सकाळ सकाळी थंडी वाजते, थंडीचा पॉल आहे आणि वरनं ह्याच्यात अजून भयंकर एसी माझी हवा झाली. फास्ट ए लोकल म्हणून ह्याच्यात चढलो एसीमध्ये, पण इथं स्लोपेक्षा स्लो चालली. वा कुठे येऊन अडकली काय माहिती. मला वाटलं पटपट सोडल पण अजून हळूहळू हळूहळू चालते. काय मी आलो आहे, वहिनीच्या वडील आलेत त्यांना घ्यायला. डोंबिवली स्टेशनला आलो तेवढ्यात मला ही गाडी दिसली दुसऱ्या ह्याच्यात. आधीच थंडी वरनं ह्याच्यात अजून थंडी, कुडकुडून गेलो मी आणि वरनं स्लो चालते वेगळी गोष्ट. तर आता आलो आहे स्टेशनला. आता पाहुणे कुठे आहेत ते शोधतोय. गाईज ही बघा मुंबई लाईव्ह, हे बघा. गाइज वेलकम टू युअर ब्लॉग, वेलकम टू युअर व्हिडिओ. तर मी रेडी झालेलो आहे आणि नाश्ता पण आलेला आहे आपला. आणि आता 9ची ट्रेन आहे माझी. तर ब्रेकफास्ट करूया आणि निघूया पटणकीन. सकाळी पण AC लोकलमध्ये चाललेलो आणि आता पण AC लोकलमध्ये चाललो आहे. ट्रेन भेटली नाही की दुसऱ्या ह्याच्यात काय होत नाही. फायनली मी कल्याण स्टेशनला पोहोचलेलो आहे. आणि भाई AC लोकलमध्ये पण मला वाटलं तर सभ्य लोक असतात, पण इकडं तर त्यांच्यापेक्षा बेकार अवस्था आहे. असे ढक्का मारून जातात, घुसतात आतमध्ये. ही कोणती गाडी आली आपली? ना आपली 9:30ला ट्रेन आहे आपली. कधी येते काय माहिती. आता आत्ताशी वाजलेत 8. अजून मला अर्धा तास थांबायचं आहे इकडं स्टेशन. तर गाईस पप्पा पण गेले, त्यांना कामाला जायचं होतं. अजून ट्रेन नाही आली आहे भाई. कधी येणार आहे काय माहीत, कळत नाही. 15 मिनटं डिले आहे ट्रेन. 9:30ची सिद्धेश्वर चालली, आमच्या गावाला चालली इथे. फायनली ट्रेन आलेली आहे, कोयना कोल्हापूर एक्सप्रेस. S2 मध्ये माझं सीट आहे. अपन निकल गए सातारा. बाय बाय कल्याण. भाई तर आत्तापासून आपण 2 महिन्यासाठी सातारा. चला आता सीटवरती जाऊ. तर गाईस मी चुकीचं होतो. मला वाटलं RAC तिकीट आहे दोघात आहेत, पण नाही, पूर्ण सीट माझी आहे. आणि आता झोपतो पण झोपायला येत नाही कारण की बाहेरनं उजेड येतो तोंडावर. बाहेर वगैरे ते काहीच झोप लागत नाही आहे. झोप येते पण उजेडामुळे झोप लागत नाही. मग झोपून घेतो तर की सकाळी लवकर पण गेलेलो आणि रात्री व्हिडिओ अपलोड केली 2 वाजता. 2 वाजता व्हिडिओ अपलोड करून झोपलेलो, मग झोप नव्हती झाली. आता झोपतो थोडंसं. बाहेर बघू शकतो तुम्ही. तर गाईस मी चुकीचं होतो. मला वाटलं RAC तिकीट आहे दोघात आहेत, पण नाही, पूर्ण सीट माझी आहे. आणि आता झोपतो पण झोपायला येत नाही कारण की बाहेरनं उजेड येतो तोंडावर. बाहेर वगैरे ते काहीच झोप लागत नाही आहे. झोप येते पण उजेडामुळे झोप लागत नाही. मग झोपून घेतो तर की सकाळी लवकर पण गेलेलो आणि रात्री व्हिडिओ अपलोड केली 2 वाजता. 2 वाजता व्हिडिओ अपलोड करून झोपलेलो, मग झोप नव्हती झाली. आता झोपतो थोडंसं. बाहेर बघू शकतो तुम्ही. गाईस ट्रेनमध्ये बसलो पण एवढं गरम होतं ना भयंकर. एकतर मी फुल टी शर्ट घालून आलो. आत्ताशी गाडी कर्जतला आली आहे. फुल टी शर्ट घातलं, गरम होतं आहे. झोपलो, घामाघूम घाम येतो आहे, वैताग आला आहे. तर मम्मीने हेडफोन पण काढून ठेवले बॅगेत.
उड़ना चाहता हूँ नैना, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता। सफरनामा सवालों का सफरनामा। ऐ खुदा मुझको बता, तू रहता कहाँ, क्या तेरा पता। हम तो यहाँ पे मुसाफिर हैं, जो ढूंढे अपनी मंजिल का पता। शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बागी उड़ान पे ही। आता लागली आपल्याला भूक. घरनं मी बिर्याणी पॅक करून आणलेली. मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत भाई आपण बिर्याणी खात चाललोय. नाव वी आर इन लोणावळा. लोणावळा. सध्या आम्ही पोचलोय पुण्यामध्ये. ही बघा पुण्याची नदी, गटर काय म्हणतात त्याला. ट्रॅफिक बघा तिकडं कसली आहे. आणि मेन प्रॉब्लेम असा झाला आहे की चार्जिंग नाही आहे माझ्या फोनमध्ये. माझ्या फोनची चार्जिंग संपली आणि हा सॉकेट प्लस मागचा सॉकेट प्लस त्या साईडचा सॉकेट, 3 सॉकेटमध्ये मी चार्जर लावून बघितला. एकाही सॉकेटमध्ये चार्जिंग लागत नाही आहे फोनला. तर मला वाटत नाही की मी आज पूर्ण डेचा व्हिडिओ शूट करू शकेन, कारण की फोनमध्ये आत्ता फक्त 32 चार्जिंग राहिली, 32%. आता मला कसंही करून काही करून चार्जर म्हणजे चार्जिंग लावावं लागणार फोनला, नाहीतर काहीतरी दुसरं करावं लागेल जेणे की माझा फोन चार्ज होईल. इतर माझ्याकडे पॉवर बँकही नाही आहे. आता मला कळत नाही काय करू. 5चा ट्रेन, नदर जागा न काय. आता अजून एक सीट आहे पुढे, त्याला विचारतो भाई चार्जर चालू आहे का बघ. आणि त्याच्या 2 मिनटं 10 मिनटं तरी चार्जिंग लावला तरी माझा फोन चार्ज होऊन जाईल 20% तरी. आता बघूया. तर गाईज थांबा, कॅमेरा साफ करू द्या. हां, तर आता गाडी थांबली आहे पुणे स्टेशनला. आणि मी डीमार्टमधनं सामान घेतलं होतं बरंच काय. मी डीमार्टमधनं बरंच काय सामान घेतलं होतं, रिओ वगैरे, पण ते मी पॅक करायचंच विसरून गेलो. मग आता इथं आल्यावर गाडी थांबली आहे म्हणून रिओ रेडबुल घेतला आहे. आता जाऊया जागेवर. तर गाईज फायनली फोन चार्जिंग लावला आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला, माझा जो चार्जर आहे त्याच्याने फोन चार्जिंग नाही होते. आता काय माहिती इकडे काय प्रॉब्लेम आहे का काय. मग आता एक बागनं एका पोराकडनं चार्जर घेतला आणि त्याचं चार्जिंग होते, फोन लावला आहे चार्जर. दिवसाचे
खाली. म्हणजे सगळं स्पष्ट दिसते, लांब लांबपर्यंत घरं, शेती, कंपनी, प्लॉट, कुठं कुठं शेरडी चढतायत, कुठं कुठं काय काय लावलं आहे. हे बाय डोंगरी फोडून 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 या लोकांनी बनवली. काय सुंदर नजारा आहे. ह्यात जर म्हणजे अजून पावसाच्या दिवसात आलो असतो ना मी, जास्त असं म्हणजे पावसाच्या मध्ये जूनमध्ये, मग तर अजून भारी दिसलं असतं. सगळं हिरवंगार. तर मी इथं झोपलो आहे आणि मगाचपासून विचार करतो आहे की हे जे आहे, हे इथं जे ड्रॉइंग केली गेली, आता ही ड्रॉइंग आहे तर काय मला ते तर धड माहीत नाही. पण ना ते असं वाघाने तोंड उघडले, वाघ असं ते जेव्हा घुरारतो ना, म्हणजे ते जेव्हा आवाज काढतं ना तोंडातला, सेम तसं दिसतंय. आता ते ड्रॉइंग आहे का ब्ल्यू लावला आहे का माहीत नाही, पण ते मस्त दिसतंय इथलं. पण खाल्लं तर बघा फक्त ढगं दिसत आहेत. असं वाटतं गाडी एका जागी थांबली, पण नाही, गाडी चालते. तर काय आता जेजुरी स्टेशन होऊ शकतं मागे. जेजुरी स्टेशन भाई कधी येत आहे सातारा, कंटाळा आला गाडीत बसून 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 बसून. तशी नीरू स्टेशन क्रॉस झालं. अजून अर्धा तास आहे मला जायला आणि फोनला चार्जिंग झाली आहे 63%. गरम होतं भयंकर. आणि एक तर ती लहान पोरगी मगासपासून रोडत बसली. इथं आईस्क्रीम तर भेटणार नाही म्हणून लस्सीच घेतली बाई. एवढी भारी आहे की आपण अजून एक पॅकेट घेतला, पण हा ओपन नाही केला, असाच घेतला आहे. आता थोडंसं जेवूयात. आईने 4 चपात्या भाजी पण पाठवले, ते पण खाऊया. जेवायला ही भाजी कोणती आहे मला माहीत नाही, विसरून गेलो. लोणचं, 5 चपात्या दिल्या. 4 बोललेली, 4 देऊ का विचारलेलं, मी हो बोललो तर हिने 5 दिल्या. हा प्लॅटफॉर्म बघा केवढा छोटा आहे. म्हणजे पहिले ट्रेन मागे थांबली होती, ट्रेन म्हणजे अर्धे डबे पुढे थांबले प्लॅटफॉर्मवर. मग नंतर ट्रेन थोडी पुढे आली, मग परत थांबली, म्हणजे जेणे की आमचा डबा पण प्लॅटफॉर्म जवळ येईल आणि इकडनं हे उतरतील. केवढासा छोटा स्टेशन आहे, पण पब्लिक जाम उतरली. फायनली मी सातारा स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि स्टेशनला उतरलो आहे. आता त्या सरांना फोन करीन आणि त्यांना विचारेन कसं यायचं आहे, काय यायचं आहे. तर चला. आता मला सांगितलं गेलं आहे की इकडनं बाहेर निघाला की रिक्षा स्टँड भेटेल, तर रिक्षाने जाऊ बस स्टँडवर. नाही मी जाताना तिकडंच. तर काय आता मी आलो इथं स्टेशन बस गुरुदत्त मंदिरापाशी. आता इकडनं मला एक काका घ्यायला येणार आहेत, सर घ्यायला येणार आहेत 4 व्हीलरमध्ये. तर आता मला त्यांच्यासोबत जायचं आहे अकॅडमीला. तर त्यांनी सांगितलं इथे येऊन थांबायला. आता काय माहिती तर नाही आले अजून. गाईस फायनली मी अकॅडमीमध्ये पोचलो आहे आणि असं काय ग्राउंड आहे इथं. पोरं काय ना काय कामात लागलेलीच आहेत, कोण खड्डा खोदतं आहे, कोण कशात आहे. फायनली मी अकॅडमीमध्ये आलेलो आहे आणि असं काय रूम आहेत इथे. अजून बाजूला पण आहेत, पण मला हा बेड दिला गेलेला आहे खालचा. मी बघीन जर का मला रात्री गरम झालं तर मग मी शिफ्ट करीन, वरती जाईन. गादी वगैरे भेटलेली आहे, सतरंजी वगैरे सगळं अवेलेबल आहे. पण मी घरनं आणली आहे म्हणून नको बोललो. तर मग आता सगळं सेटअप करूया इथं, म्हणजे सगळं सतरंजी वगैरे ठेवून देऊया, फ्रेश होऊया आणि बाहेर ग्राउंड चालू आहे ते ग्राउंड बघायला जाऊया. तर
आय एम स्मार्ट. मी रेडी झालो आहे. आता हातपाय धुवून आलो बाहेर. ह्या अशा काय रूम्स आहेत. तिकडे वॉशरूम आहे आणि अशा रूम्स आहेत. तिकडे ग्राउंड आहेत, तेव्हा पोरं पळतात. हे बघे असं काय ग्राउंड आहे आणि आपली ही रूम आहे. हे काय हे बघा, हे सगळं सेटअप केलं आहे. हे आर्मीवाल्याच्या प्रत्येक आर्मीवाला जो पण आर्मीवाला आहे ना त्याच्या घरी हे आहेच आहे. टेबल फॅन इथं बघीन. जर मला खाली नाही जमलं मी वरती जाऊन झोपेन आपला आरामात. आता जाऊन बाहेर बघूया काय होतं आहे काय नाही. तर माझी तर उद्यापासून चालू होणार आहे अकॅडमी. पण सर म्हणले की तू आता रेडी होऊन बघू शकतो काय करतात काय नाही सगळे पोरं. आता जाऊया बाहेर. आजसाठी एवढंच. मी अकॅडमी वगैरे नंतर दाखवेन. असं तर मी परमिशन घेतली सरांकडनं की सर मी ब्लॉग्स करू शकतो का. तर सर म्हणले ठीक आहे कर तू. तर आपण ब्लॉग चालूच ठेवणार आहे. आणि मला माहिती नाही की आता इथं सुट्टी कधी कधी असते. जर का समजा संडेला सुट्टी असेल, आपण बाहेर जाऊ शकत असेल तर संडेला बघूया कुठं ना कुठं बाहेर असं जे चांगले स्पॉट असतात वगैरे वगैरे. आता मी येता तो मंदिर दाखवलं ना, तिकडे दबंग 3ची शूटिंग झालेली आहे. त्या कोणतो बच्चन पांडे कोण असतो ना, बच्चा भैया, त्याचा भाऊ जेव्हा मारता होता म्हणजे भावाला जेव्हा मारतात आणि तिकडं झालेलं दाखवल्याचं होतं सीन, तिकडं शूट झालेला. तर असं साताऱ्याला बरंच काय आहे फिरण्यासारखं. तर आपण कधी कधी सुट्टी भेटली किंवा काय भेटलं तर आपण तिकडं पण जाऊयात. तर चला आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.